महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजचा 20वा वर्धापन दिन आहे। या अगोदरचे अनेक वर्धापन दिन पाहिले तर आपण विविध शहरांमध्ये साजरे केले जात होते, परंतु यावर्षी पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन रायगडच्या पायथ्याशी होणार आहे। आणि त्या अगोदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संपूर्ण कुटुंब आणि सर्व नेते जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या या ठिकाणी अभिवादन करणार आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि संपूर्ण सदरेवरती जे आहे ते फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाडवरून रायगडच्या दिशेने रवाना होतील आणि किल्ल्यावर येऊन सुरुवातीला महाराजांना अभिवादन करतील आणि त्यानंतर रायगडच्या पायथ्याशी जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ जो आहे तो शुभारंभ केला जाणार आहे। राज ठाकरे थोड्याच वेळामध्ये महाडवरून निघतील, परंतु त्या अगोदर मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महाराजांच्या सदरेवरती या ठिकाणी सर्व मनसैनिक आलेले आहेत। काय सांगाल, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। एकीकडे वर्धापन दिन, परंतु वर्धापन दिन अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय। महाराजांच्या सदरेवरती येऊन महाराजांना अभिवादन करून त्यानंतर सदस्य नोंदणीला शुभारंभ केला जाणार आहे। काय भावना आहेत? मुळातच आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना रायगड जिल्ह्यामध्ये ज्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हा आमचा जो वर्धापन दिनाचा जो मेळावा होणार आहे तिला सुरुवात होणार आहे। पण त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून जो वर्धापन मेळावा जे होतात, आमचे 19 जे वर्धापन मेळावे झालेत, पण त्यामध्ये 20वा जो आमचा वर्धापन मेळावा आहे तो अत्यंत सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी एक प्रचंड ऊर्जा असणार आहे। कारण सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय अमित साहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानाचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊनच या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत। आणि तिथे सर्वात महत्त्वाचं असं आहे की या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन मेळाव्याच्या सुरुवातीलाच प्राथमिक सदस्य नोंदणीची सुरुवात ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सुरू होणार आहे। आणि ती जेव्हा सुरुवात होईल त्यानंतर ही रायगड किल्ल्यावरनं जेव्हा आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक समस्त पदाधिकारी येथून जेव्हा आम्ही बाहेर जाऊ किंवा आम्ही जेव्हा बाहेर पडू तेव्हा उद्यापासून जी सदस्य नोंदणीची सुरुवात होईल त्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि प्रचंड स्तोत्र असेल। कारण त्यामध्ये आम्हाला स्फूर्ती त्या गोष्टीची देऊ शकेल। कारण इथे आम्ही जेव्हा किल्ल्यावरती जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन जेव्हा आम्ही इथून जाऊ त्या आम्हाला प्रचंड ऊर्जा आणि स्फूर्ती असेल। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची येणाऱ्या काळामध्ये सदस्य नोंदणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची येणाऱ्या काळामध्ये जी घोडचाल असेल ती खूप जोरदार असेल। मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे, खाली मंडप उभारण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी प्राथमिक सदस्य नोंदणी होईल। परंतु अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण की वेगवेगळ्या शहरांमध्ये वर्धापन दिन साजरे केले जात होते, परंतु साध्या पद्धतीने महाराजांना अभिवादन करून वर्धापन दिन साजरा केला जातो। संपूर्ण ठाकरे कुटुंब सध्या रायगडमध्ये। प्रथमतः मी बोलू इच्छित आहे की अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान म्हणजे आपले आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांचा आशीर्वाद घेऊनच सन्माननीय राजसाहेब ठाकरे या अभियानाची सुरुवात करणार आहेत। आणि या आशीर्वादानेच आम्ही प्रेरित होऊन अगदी कॉलेज, स्कूल आणि नाक्यावर सदस्य नोंदणी करणार आहोत। त्याच्यामुळे आमच्यात खूप उत्साह आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की सदरेवरती संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी मनसैनिकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आणि राज ठाकरे या ठिकाणी महाराजांना अभिवादन करतील आणि त्यानंतर प्राथमिक सदस्य नोंदणीला जे ते सुरुवात केली जाणार आहे। कॅमेरामॅन कृष्णासह निवृत्ती वाघोळ, TV9 मराठी, किल्ले रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।